नमस्कार यूट्यूब फॅमिली, शिवशक्ती चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला आज सोमवारच्या शिवमुठीची कहाणी सांगत आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडभरड, राहावयाला गुरांचा गोठा दिला. गुराख्यांचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भरताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीच जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची ग? कोण? मी राजाची सून. तुमचे बरोबर येते. त्यांचे बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदजावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदजावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिली. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाली. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम मांडलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोट आहे. तेव्हा त्यानं सुनीला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळींनो,
अशी होती ही शिवमुठीची कहाणी. कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि शिवशक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.